कुणाल कामरा हायकोर्टामध्ये त्यांनी केलेली याचिका, आणखी कुठे केलेली याचिका, त्याचा निर्णय जो कोर्ट देईल तो देईल. पण कुणाल कामरा याला प्रसाद जो काही द्यायचा, कडू असेल गोड असेल, तो आमचा शिवसैनिक नक्कीच देईल. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली आहे, याचा प्रसाद त्याला नक्की मिळणार. कोर्ट काय निर्णय देतो तो त्यांनी देऊ द्या, आम्ही नक्कीच त्याला प्रसाद देणार. चंद्रकांत खैरे यांची अवस्था खूप वाईट आहे. संभाजीनगरमध्ये शिवसैनिकसुद्धा त्यांना विचारत नाही आहे. आणि आता आदित्य ठाकरेंची आम्ही पाया पडू का, अशा पद्धतीचा प्रश्न चंद्रकांत खैरेंनी विचारला होता. आता ते पाहतायत, एखादी MLC वगैरे मला मिळाली म्हणून त्या ठिकाणी कौतुक करताय. पण त्यांचं जे मन आहे ते नुकतंच शिरसाट जे आमचे मंत्री आहेत त्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की ते नवीन पक्ष बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तो विचार कदाचित ते माहिती आदित्य ठाकरेंकडे गेली असेल, म्हणून अशा पद्धतीने त्यांचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. घरगुती गॅस सिलेंडर नाही, लाडक्या बहिणींच्या जे काही आपण अनुदान देतो आणि घरगुती गॅस सिलेंडरचे काही दर आहेत त्याचा काही संबंध नाही आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही गॅस असेल, पेट्रोल असेल, त्यांच्या ज्या काही किमती असतात त्याच्यावरती ज्या पद्धतीमध्ये बदल होतो त्या पद्धतीत त्यांचे दर ठरलेले असतात. त्यामुळे हे दर कमी करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आमचा कोणीही कार्यकर्ता नव्हता त्या ठिकाणी. जे काही कोणी प्रवेश केलेले आहेत ते कालपर्यंत आमच्याकडे पद मागण्याकरता रोज फिरत होते. चुकीची माहिती आहे. कोणी आमचा उपशहर प्रमुख नाही आहे, कोणी नाही आहे. निवडणुकीमध्ये कोणी आमच्यासोबत नव्हतं. त्यामुळे त्या तिकडे लक्ष देण्याची काही गरज नाही आहे. ते जे कोण कुठे गेले असतील त्यांना लखलाप, त्यांनी त्यांचं काम करावं. परंतु शिवसेनेचा कोणीही पदाधिकारी त्या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केलेला नाही आहे. कोण कोणाला डिवचतं आहे. मी युतीचा खासदार आहे, मी काही जास्त बोलणार नाही. परंतु या ठिकाणी 2-2 आमदार असताना पालकमंत्री या ठिकाणी जनता दरबार घेत आहेत, आमदार वेगवेगळे दरबार घेत आहेत. त्याच्यामुळे मला काही डिवचायचा विषय नाही आहे. एकमेकांना कोण डिवचते ते सगळं तुमच्या समोर आहे. मला काही याच्याविषयी जास्त बोलायचं नाही. युती म्हणून आम्ही लढलेलो आहोत, युतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. आजही आम्ही सांगतो आम्ही युती म्हणूनच निवडणुका लढू महानगरपालिकेच्या. आणि या पलीकडे जे कोणाचं काही मत असेल ते त्यांचं मत, परंतु महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढलेलो आहोत. आणि यापुढे सुद्धा आमची महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत, हे आमचं ठाम मत है. तो आंदोलन कौन कर रहे हैं? जो लोग माइनॉरिटीज़ के खुद को लीडर बनना चाहते हैं, उनको खुद की लीडरशिप वहाँ इस्टेब्लिश करने का है, वो लोग आंदोलन कर रहे हैं. वो करना ही पड़ेगा, नहीं तो उनका जो पार्टी का दुकान है वो बंद पड़ेगा. लोगों को गलतफहमी में रखने का वक्फ अमेंडमेंट बिल एक गरीब मुसलमानों के उद्धार के लिए, उनके डेवलपमेंट के लिए. लेकिन जिस वक्फ की ज़मीनें जो वक्फ बोर्ड के और पॉलिटिकल लोगों ने जो लाटी है, जो उसका फ़ायदा खुद ले रहे 2-4 लीडर लोग, हर एक स्टेट में यही लोग उनको विरोध कर रहे हैं. माइनॉरिटीज़ में अपनी लीडरशिप इस्टेब्लिश करने के लिए ये सब कुछ चालू है. देखो संजय राउत, मैंने सुबह बोलता हूँ, और रात की जो नशे में रहते हैं वो गांजा मारते हैं और नशे में कुछ भी बोलते हैं, उन पर ध्यान नहीं देने का. आप क्यों ध्यान दे रहे हैं इतना? कि अगर नरेंद्र मोदी साहब रिटायर हो रहे हैं, क्या संजय राउत को क्या सपने में बताने के लिए आए थे क्या जहाँ जब RSS के मुख्यालय में गए थे तब संजय राउत वहाँ क्या चपरासी करके खड़े थे क्या? देखो ये छोटी छोटी बातें, बहुत अच्छा काम के लिए हम लोग आए हैं. ऐसा संजय राउत का नाम लेके ये काम बिगाड़ो मत.